अंकल फिलहाल उमरेड में इलेक्शन का माहौल है, क्या लगता है आपको, क्या कौन आना चाहिए और कौन काम कर रहा है? इलेक्शन का माहौल तो ऐसा है कि चारों तरफ बीजेपी का माहौल ज्यादा है और शायद लग रहा है कि बीजेपी चुन के आएंगी। अच्छा, आपको क्या लगता है कौन अभी? अभी वही कमल का माहौल है, ऐसा लग तो रहा है कि कमल निकल जाएगा। तब तक मोदी है जब तक कमल है। दूसरी बात, जो कमल वालों ने जो यंग जनरेशन के लिए जो उम्मीदवार दिया हुआ है प्राजक्ता कारू, उसके बारे में क्या कहना, आपको क्या लगता है? बढ़िया है उम्मीदवार तो, बढ़िया एकदम उम्मीदवार है, पढ़ी लिखी उम्मीदवार है, अपना विकास करेंगे उमरेड का सबसे ज्यादा। पढ़े लिखे लोग आए तो विकास ज्यादा होता है। पढ़े लिखे लोग आना ही चाहिए, क्योंकि जरूरी है उमरेड का विकास बनना चाहिए। 100% वो मॅडम करेल। रोल सध्या उमरेड परिसरामध्ये इलेक्शनचा माहोल सुरू आहे आणि हा कसा दिवस जवळ आलेले आहे, शेवटचे 2-3 दिवस वाचलेले आहे। का वाटतं तुम्हाला परिसरामध्ये कोणाचा माहोल जास्त आहे वरच्या सीटसाठी, म्हणजे नगराध्यक्षासाठी, आणि कोण आलं पाहिजे? वरच्या सीटसाठी तर प्राजक्ता ताईचा खूप जोर आहे, कारण जे विरोधी पक्षाने जे तिकीट दिली आहे त्यांच्या मागच्या रेजीमध्ये खूप मताने ते पडल्या, खूप विरोध होता उमरेडच्या जनतेचा, तरी काँग्रेस एवढी लाचार आहे की त्यांनाच तिकीट दिली, एवढा विरोध राहून सुद्धा त्यांना तिकीट दिली। आणि वयाच्या नुसार ते थोडं सिनियर सिटीजन आहे आणि आज युवा वर्ग एवढा प्राजक्ता मॅडमच्या मागे आहे की ते निवडून येणार आहे आणि खूप सुशिक्षित आहे, बिझनेसमॅन आहे। आणि त्यांचे जे भाषण बघितलं, फडणवीस साहेब आले होते तेव्हा त्यांनी सुंदर भाषण दिलं। आता इंटरव्ह्यू झाला रोहित भाऊ आणि प्राजक्ता ताईचा, त्याच्यात बी त्यांनी उमरेडचा जो ब्ल्यू प्रिंट आहे, कसं प्लॅनिंग करायचं विकासाच्या, त्याच्यावर पूर्ण प्रश्नावर चांगले उत्तर दिले। म्हणून सर्वांचं मत आहे की प्राजक्ता ताईच येणार आहे आणि भरघोसच्या मताने येणार आहे ते। सध्या उमरेडला इलेक्शन माहोल सुरू आहे, तुम्हाला काय वाटतं कोणती पार्टी येऊ शकते, कोणता उमेदवार आला पाहिजे? सध्या नगर परिषदेच्या निवडणूक पाहता भाजपाचा जो उमेदवार आहे प्राजक्ता ताई, आणि त्याचा जर आपण काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार आहे, तर यात सुरेखाताईपेक्षा प्राजक्ता ताई कारू ह्या सरस आहेत। आणि नक्कीच त्यांचा जो शैक्षणिक दर्जा पाहता किंवा त्यांची जी कार्यशैली पाहता आतापर्यंतची किंवा त्याची संभाषण शैली जी आहे ती खूप उत्तमरित्या आहे, आणि लोकांनी जर विचार केला नक्कीच त्यांना चांगल्या मताने आणि आपल्या नगरसेवकाच्या निवडणुकीत त्या निवडून आणल्या।